इथे मी मुशी घेतली आहे, त्याला आमच्याकडे मोरी म्हणतात. पातेलीमध्ये तेल घालून घेऊया. तेल चांगलं गरम झालं की कांदा टाकूया. कांदा परतून चांगला झाल्यावर नंतर कोकम घेतले, मी ते कोकम टाकून घेतले. धुया छोटे छोटे खोबऱ्याचे कापं काढून घेतली. नंतर झाकण घालून शिजून घेऊया. कढईमध्ये मी धने, काली मिरी, लवंग, दालचिनी, तमालपत्र हे सर्व मिश्रण भाजून चांगलं घेऊया. कढईमध्ये तेल, कांदा, आलं लसूण, कोथिंबीर, खोबरं हे सगळं भाजून घेऊया. चांगलं घेऊया. मोहरीमध्ये हळद, मसाला, मीठ, सुकं खोबरं वाटून घेतलंय मी इथे. आणि आता वाटलेला गरम मसाला सगळं एकत्र मोहरीला चांगलं लावून घेऊया. छान बरं आता लावून घेतलं. आता गरम मसाला वाटलेलं ते टाकूया. ते पण चांगलं लावून घ्यायचं मोहरीला. नंतर कांद्यामध्ये चांगला परतून ते टोपामध्ये टाकूया. टोपामध्ये चांगलं परतून घेऊया. थोडं पाणी टाकूया आणि शिजवून घेऊया. बघा कशी छान मोहरी शिजली.